म्हणजे माणूस पूर्वी अत्यंत खोलपणे विचार करत होता, आज फार उथळपणे विचार करतो आणि उथळपणे विचार करतो त्याच्याही उथळपणे माणसं बोलायला लागतात, त्यामुळे विचारांना काही स्थान राहत नाही। साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून, अक्षरांचे उपासक म्हणून, एक सरस्वतीचे उपासक म्हणून कुठल्या प्रकारचा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे याचा आराखडा मला वाटतं आमच्या डोळ्यांसमोर पाहिजे। आणि त्यात माझ्यासारखा एखादा माणूस जर राजकारणामध्ये गेलेला असेल की ज्या क्षेत्रामध्ये काहीतरी आदर्श, काहीतरी मूल्यांची अपेक्षा करून लोक जेव्हा तुमच्याकडे बघत असतात तेव्हा तिथे आपण काय बोललं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे याचंही काहीतरी भान मला वाटतं माझ्यासारख्या नवख्या राजकारण्याने ठेवणं हे खूप आवश्यक आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की कवी म्हणून, नाटककार म्हणून, पत्रकार म्हणून, वक्ता म्हणून विष्णू वाघ हा संबंध गोव्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, खूप ठिकाणी मोठा चाहता वर्गही आहे माझा। पण निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये उतरून जेव्हा मी माझ्या मतदारसंघात गेलो तेव्हा मला कळलं की माझ्या लेखक, कवी, नाटककार असण्याचा काही संबंध हा त्या निवडणुकीशी नव्हता। त्या ज्या लोकांनी मत मारून मला निवडून दिलेलं आहे ते लोक पुस्तकं वाचणारे नाहीत, ते लोक वर्तमानपत्रही वाचणारे नाहीत, ते सारे लोक बिचारे भाजीच्या मळ्यात राबणारे, शेतामध्ये काम करणारे, आग्रामध्ये मीठ पिकवणारे आणि माडावर चढून आपले सूर काढणारे असे ते लोक आहेत। त्या लोकांना विष्णू वाघ हा साहित्यिक आहे की कवी आहे हे त्यांच्या दृष्टीने काही महत्वाचं नव्हतं, पण त्यांनी कदाचित माझ्यातला माणूस बघितला असेल, वक्ता म्हणून मी त्यांना एक प्रभावी राजकारणी वाटलो असेल, काही असेल। आणि अनेकदा मग खूप जण आश्चर्य करायला लागले की एक कवी बाबा निवडणुकीला राहिला कसा। खूप जण विचारतात आप साहित्यिक होकर चुनके कैसे आहे, म्हणजे एक साधारण समजून झाले की कवी आणि साहित्यिक हा कधी निवडून येऊच शकत नाही असा एक नियमच झालेला आहे भारतभर, असं म्हटलं तरी चालेल। पण त्याही परिस्थितीमध्ये मी सांगतो की हे सगळं जरी असलं तरी मूलतः माझा आणि भाषेचा जो पीळ आहे हा पीळ मी राजकारणामध्ये असलो नसलो आणि किती वर्ष राहिलो तरी तो पीळ कधी तुटणार नाही, तो पीळ कधी सुटणार नाही, कारण माझ्या व्यक्तित्वाची सगळी इमारत ही त्याच्यावरती उभी आहे।